की 2 मिनिट. फक्त 2 मिनिट उशीर झाला म्हणून परीक्षा केंद्राचं गेट बंद झालं. स्वप्न तुटलं, आत्मविश्वास डगमगला. पण ती थांबली नाही. आज ती एक्साईज इन्स्पेक्टर आहे. शेतकरी कुटुंबातून आलेली. लग्नाचा दबाव, आर्थिक अडचणी, समाजाचं बोलणं सगळं झुगारून SSC CGL जिंकलेली एक मुलगी. आजचा हा पॉडकास्ट त्या प्रत्येक मुलीसाठी आहे, जिला असं वाटतंय की माझ्याकडून ते होईल का? मला ह्या परीक्षा जमतील का? हा सिलेबस, या सगळ्या गोष्टी ह्या माझ्या अखत्यारीतील आहेत का? तर आज आपण भेटणार आहोत संकल्प एज्युकेशनची विद्यार्थिनी, SSC CGL 2024 परीक्षेतून सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर या पदावर पुणे येथे कार्यरत असणारी संजीवनी सुनंदा शिवाजीराव माने. संजीवनी, स्वागत आहे तुझं या पॉडकास्टमध्ये. सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला तुझ्याबद्दल ओव्हरऑल, की तुझं 10वी 12वी ग्रॅज्युएशन हे कोणत्या फील्डमध्ये, ग्रॅज्युएशन कशामध्ये झालं, ओव्हरऑल 10वी बद्दल 12वी बद्दल बॅकग्राऊंडबद्दल थोडंसं आम्हाला सांग. नमस्कार, मी संजीवनी शिवाजीराव माने, सेंट्रल एक्साईज इन्स्पेक्टर. सर, 10वी माझी, तसं तर मी ग्रामीण भागातून आहे. तर 10वी माझी जिल्हा परिषद प्रशाला बेलकुंड येथून झालेली आहे, तालुका औसा, जिल्हा लातूर. त्यानंतर मी 11वी 12वी हे त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय लातूर येथून केली आणि ग्रॅज्युएशनसाठी BSc फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स हे राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल. फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल सांगता येईल तर माझे आई वडील हे शेतकरी आहेत आणि आपण जसं पाहतो की शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तितकी स्ट्रॉंग नाही आहे. थोडीशी फायनान्शियल अनस्टेबिलिटी असते, नेहमीच असते. कधी निसर्गाची साथ नसते, कधी काही होतं. सो इतकी मी लहानपणापासून पाहत आलेली की आर्थिकमध्ये थोडंसं चडचण जाणवलेली होती. मग मी लहानपणापासून एक स्वप्न बाळगलेलं होतं की मोठं होऊन काहीतरी करायचंय, काहीतरी बनायचंय, जेणेकरून मी आई वडिलांना थोडा सपोर्ट देऊ शकेन आणि फायनान्शियली पण इंडिपेंडेंट होऊ शकेन. ओव्हरऑल ज्यावेळेला आपल्या वेगवेगळ्या लेक्चरमध्ये किंवा यूट्यूब व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की आपण आपल्या जिल्ह्यातल्या महाराष्ट्रामध्ये एखाद्या वेगवेगळ्या ठिकाणी जायचं आणि जाऊन बघितलं इन्कम टॅक्स ऑफिसमध्ये, सेंट्रल एक्साईज ऑफिसमध्ये, तर आपल्याला मोस्ट ऑफ तिथले जे लोक कार्य करणारे असतात हे हिंदी बॅकग्राऊंडची मुले असतात. अर्थात जास्त परीक्षा तिकडून देतात. पण कुठेतरी मला आज एक काय संजीवनी सुनंदा शिवाजीराव माने म्हणत असताना एक पद्धतीचं प्राऊड फिलिंग होत होतं. तर आज हे सगळे मिळवल्याच्या नंतर ओव्हरऑल ह्या पोस्टला ग्लॅमर आहे, या पोस्टला बाकी सगळ्या गोष्टी आहेत, त्यासाठी लागलेली मेहनत आहे. पण ओव्हरऑल ह्या सगळ्या गोष्टीकडे पाहताना आज त्याच्या पाठीमागची मेहनत खूप विद्यार्थ्यांना, खूप लोकांना दिसत नाहीये. तर आता सध्याला सिलेक्शन झाल्याच्या नंतरचं आयुष्य कसं बदललेलं आहे? युनिफॉर्ममध्येच पॉवर दिसते सर. एक इन्स्पेक्टर ऑरा आहे. जेव्हा आपण कुठेही जातो, समाजांमध्ये म्हणा, बाकीच्या डिपार्टमेंटमध्ये जेव्हा आम्ही जातो ॲज GST इन्स्पेक्टर, गव्हर्नमेंट रिप्रेझेंटेटिव्ह, तेव्हा मला रिस्पेक्ट मिळते. नक्कीच, नक्कीच रिस्पेक्ट मिळते. पब्लिककडून मिळते या अदर गव्हर्नमेंट एंटिटीकडून पण मिळते. आणि हेच ऑरा सांगायला गेलं की मराठी लोक आपल्याकडे कमी आहेत आमच्या डिपार्टमेंटमध्ये. कारण मराठी माणसांमध्ये या मराठी विद्यार्थ्यांमध्ये म्हणता येईल की थोडा न्यूनगंड आहे की आपण SSC मध्ये नाही सिलेक्शन होऊ शकेन. का न्यूनगंड का आहे? तर SSC एक्झाम ही बेसिकली हिंदी आणि इंग्लिशमध्ये होते. खूप सारे मराठी विद्यार्थी हे मराठी माध्यमातून शिकलेले असतील. जसं की मी स्वतः मराठी मीडियमची स्टुडंट आहे. एक जिल्हा परिषद प्रशालामधून माझं शिक्षण झालेलं आहे 10वी पर्यंत. सो हा न्यूनगंड सगळ्याच विद्यार्थ्यांमध्ये आहे की आपलं सिलेक्शन होईल ना होईल बाबा. कारण SSC म्हणलं की एकतर हिंदीमध्ये द्यावं लागेल, जो आपलं इतकं स्ट्रॉंग टॉपिक नाहीये, आपण हिंदीमध्ये इतकं युज टू नाहीयेत, तर इंग्लिशमध्ये प्रिपेअर करायचं आहे. आणि सगळंच GS म्हणा, इंग्लिश तर इंग्लिशमध्येच आहे ऑब्व्हियसली, मॅथ्स म्हणा, रिझनिंग म्हणा, हे आपल्याला सर्व इंग्लिशमध्ये प्रिपेअर करायचे आहेत. ते मराठीमुळे कुठेतरी भितात, याच्यासाठी भितात की आपल्याकडनं नाही होणार. मग त्यांना एक इझिली ऑप्शन अवेलेबल दिसतो, जो आहे की MPSC या सरळ सेवा, जसं की तलाठी भरती आहे, ग्रामसेवक आहे या पोलीस भरती येते. हे त्यांना इझी ऑप्शन दिसतो. पण मी म्हणेन की SSC साठी एन्करेज करण्यासाठी हे सांगेन की SSC एक असं स्टाफ सिलेक्शन बोर्ड कमिशन जे टाइमली एक्झाम कंडक्ट करतं. ट्रान्सपरन्सी खूप आहे, स्पीड आहे. एक वर्षाच्या ड्युरेशनमध्ये तुम्ही फॉर्म भरण्यापासून ते एक जॉइनिंग लेटर हातात येईपर्यंतचा प्रवास होऊन जातो. जर तुम्ही सिन्सिअरली प्रिपेअर केलात, या व्यवस्थित शेड्यूल डिसिप्लिननी म्हणू शकेन मी. कारण एकतर सिलेबस कंप्लीशन, याचं प्रिपरेशन म्हणजे सिलेबस कंप्लीशन आहे, प्रॅक्टिस आहे, मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं आहे. परत तुम्ही किती कन्सिस्टंटली प्रिपेअर करतात. असं नाहीये की रोज 10-10 तास आपल्याला अभ्यास करायचा आहे या 12-12 तास अभ्यास करायचा आहे. तुम्ही 6 ते 8 अवर हे डेली पण अभ्यास करत राहिला कन्सिस्टंटली, तर यू कॅन अचीव्ह इट.
मला सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या प्रेक्षकांना सांगा वाटतायत, की एस-एस-सीच्या ह्या परीक्षा तिने दिलेल्या आहेत. मी माझ्या वेळेस एक्झाम देत असताना काही परीक्षा त्यावेळेला सेंटर हे सगळीकडे महाराष्ट्रभर नव्हते. तर परीक्षा देताना मुंबईमध्ये असलेल्या पुरामुळे किंवा अति पावसामुळं गाड्या लेट व्हायच्या आणि परीक्षाच्या सेंटरला पोहोचायला वेळ व्हायचा किंवा पोहोचू शकत नव्हतो. असं माझ्यासोबत 1-2 झालेलं आहे आणि ती फीलिंग एकदम खराब असते. बिलकुल. त्यातल्या त्यात एस-एस-सी सीजीएल सारखी परीक्षा 2022ची ज्याच्यामध्ये मला वाटतं इतिहासातील सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट असेल. एस-एस-सी सीजीएल 2022 35,000 प्लस जागा. त्यावेळेला आपण एक्झाम सेंटरला 2 मिनिट लेट पोहोचतोय या सगळ्या मोठ्या ॲडमध्ये आणि तिथून आपल्याला परत निघावं लागतंय आणि पुन्हा आपल्याला सांगायचं की मला पुन्हा त्याच गोष्टी करायच्या आहेत, मला पुन्हा लढायचं आहे आणि पुढे यायचंय. एक हा जो फेज होता, हा फेज कसा हाताळला? हा फेज सांगण्याचा हे की एस-एस-सी सीजीएल 2022चा जो मेन्स होता आणि ते 2 मिनिट होते ना, ती असा क्षण आहे ना, न भरणारी जखम आहे माझ्या आयुष्यातली, की मी ठीक आहे आज इन्स्पेक्टर आहे, बट तो दिवस मी आठवते. कुठेतरी थोडं हळहळ होतंच मनाला, की मी त्या अटेम्प्टमध्ये माझं इतकं 100% दिलेलं होतं. माझा रॉ स्कोर 170 होता आणि मी इतकी कॉन्फिडंट होते, की मी पेपर अटेम्प्ट करेन आणि इन्स्पेक्टर बनेन. कारण व्हॅकन्सीच इतकी होती जिथं 11,000 तर ग्रुप बी ऑफिसर्सच्या व्हॅकन्सी होती आणि ओव्हरऑल 36,000 आपण म्हणत आहोत, 35,000-36,000 व्हॅकन्सी. ज्यात डेफिनेटली मला एक तरी पोस्ट मिळणारच होती. पण काय की थोडंसं मुंबईसारखं शहर, आपण नवीन आणि ट्रॅफिकचा अंदाज नसतो. सो मलाही तेच झालं, तीच परिस्थिती म्हणा की ट्रॅफिकमध्ये मी फसले आणि सेंटरवर पोहोचायला उशीर झाला. त्यांनी मला अलो केलं नाही एक्झामसाठी. आणि डिस्पाईट कितीही रॉ स्कोर असू द्या, तुमची कितीही मेहनत असू द्या, तर त्याचा काही इफेक्ट नाहीये. एकतर सेंटरवर पोहोचायला उशीर झाला. आम्ही त्यांना खूप विनंती केली, की "सर प्लीज घ्या, प्लीज घ्या." एक वर्षाची मेहनत जाईल ना आणि नंतर हेच मी प्रिपेअर करेन, माइंडसेट तसाच राहील हे सांगता येत नाही. खूप रडले. मीच नाही तर माझे पप्पासुद्धा. त्या दिवशी असं झालं, की आई-वडील दुःखात आहेत, सगळे पूर्ण परिवारानं जेवण केलं नाहीये. का? तर माझा पेपर मिस झाले ना. तो एक क्षणच तसा होता म्हणून मी एक्सप्लेन करू नाही शकत. बट ते खूप एक दुःखदायी घटना होती माझ्या आयुष्यात. 2022ला ते घडल्याच्या नंतर सुद्धा मला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे, की एस-एस-सी सीजीएल 2023 मध्ये ती इन्कम टॅक्स असिस्टंट म्हणजे 22ची एक्झाम तर गेली, पण एस-एस-सी सीजीएल 2023 मध्ये इन्कम टॅक्स असिस्टंट आणि 2024च्या एक्झाममधून ह्या सेंट्रल एक्साइज इन्स्पेक्टर. तर नंतरच्या कन्झिक्युटिव्ह दोन्ही सुद्धा सीजीएलमध्ये तिचा रँक आहे. पुढे आम्ही इथून पुढचा जो प्रवास असतो, तो माझा एक मित्र आणि क्लासमेट होता अरविंद रेंगे. त्यांनी सेम की त्यानं पहिल्यांदा यू-पी-एस-सी केली होती, पण तुम्ही सी-जी-एलच केली होती डायरेक्ट. तर यू-पी-एस-सी केली, नाही झालं. मग सेंट्रल एक्साईजमध्ये ते आणि जी-एस-टीमध्ये ते इन्स्पेक्टर म्हणून लागले. तिथून पुढचा टप्पा त्यांनी इमिजिएट 2 वर्षाच्या आत यू-पी-एस-सी क्लिअर केली होती, त्याचा आय-आर-एस म्हणून. तर आता पुढचा टप्पा मी तो तुमच्याकडून अपेक्षा ठेवू शकतो का? नक्कीच तर मी तुमच्या म्हणण्यावर पुर म पूर्णपणे प्रयत्न करेन. मी माझा 100% द्यायचा प्रयत्न करेन, की नक्की पुढे यू-पी-एस-सीसाठी मी प्रिपेअर करेन. अच्छा. थँक यू. आणि अजून सोबत शक्यतो मुलींचं जर पॉडकास्ट असेल, तर एक गोष्ट पाळावी लागते, की वय हा फॅक्टर कुठे चर्चेमध्ये येऊ नये. पण मी ते सांगून मला फक्त एक सांगायला आवडेल, की वयाच्या 25व्या वर्षी तिचं सिलेक्शन झालेलं आहे. दुसरा-तिसरा गव्हर्नमेंट जॉब लागलेला आहे. तर मी जे काही YouTubeच्या माझ्या व्हिडिओतून सांगतो, की बँकिंग एक्झाममध्ये थोडंसं लवकर सिलेक्शन होतं आणि एस-एस-सीला वेळ लागतो. मला असं वाटतं त्या गोष्टीला निगेट करायचं काम जे आहे ते तिच्या वेगवेगळ्या 2023 मधल्या आणि 2024च्या सिलेक्शन म्हणून तिनं ते सिद्ध केलेलं आहे आणि 25च्या आतच ती जी आहे ते ह्या वेगवेगळ्या एक्झाम तिने क्रॅक केलेल्या आहेत. बरं, माझा पुढचा प्रश्न होता, की तिथे आता ऑफिसमध्ये किंवा ॲज इन्स्पेक्टर म्हणून अ, अजूनही मला असं वाटतं मराठी टक्का कमी आहे. तर ओव्हरऑल आपल्या इथल्या मराठी मुलांना आणि स्पेसिफिकली मुलांना ह्या परीक्षेकडे पाहताना कोणत्या पद्धतीनं पाहिलं पाहिजे किंवा एक मोटिव्हेशन म्हणून त्यांना ह्या परीक्षेचा अभ्यास करायला 1-2 शब्द तुझ्या साईडने सांग. नक्कीच मी मी पाहत आले. जसं की 2023 सीजनपासून मी इन्कम टॅक्समध्ये होते. ती ॲज अ पोस्टेड होते. तिथंही जेव्हा मी ट्रेनिंगला गेले, बंगलोरमध्ये माझी ट्रेनिंग होती एन-एन-डी-टीमध्ये. मी एकटी मुलगी होते महाराष्ट्रीयन, की जी महाराष्ट्रीयन पोस्टेड आहे. तिथे सर्व म्हणायचे, की "यार संजीवनी तुम यहाँ कैसे आ गई?"
महाराष्ट्र है कि तो कोई प्रिपेयर नहीं कर रहा, तुम अकेली लड़की यहाँ कैसे आ गई? की जसे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट झालं, जीएसटी डिपार्टमेंट झालं. आपली मराठी मुलं येतच नाहीत या एस-एस-सीसाठी प्रिपेअर करतच नाहीत. मी यांना सांगायचं आहे की ही एक्झाम अशी काही खूप यूपीएससी इतकी हार्ड नाहीये या रॉकेट सायन्स नाहीये की जी आपल्याकडनं होणारच नाहीये. फक्त 1-2 वर्षाचा सिन्सिअरली स्टडी तुम्हाला एस-एस-सीमध्ये डेफिनेटली इन्स्पेक्टर बनवू शकतो. आणि इन्स्पेक्टरच्या रँकबद्दल सांगायचं झालं, तर जेव्हा तुम्ही डिपार्टमेंटमध्ये ॲज अ इन्स्पेक्टर म्हणून जातात लेव्हल 7वर, नक्कीच एक रिस्पेक्ट मिळून जाते ॲज कंपेअर्ड टू प्रोमेटी इन्स्पेक्टर्स ना. मराठी टक्का तर नक्कीच कमी आहे. मी सांगेन की अ, ह्या ही 2024ची सीजल थोडीशी मराठी लोकांसाठी फेव्हरेबल म्हणेन. कारण आम्ही 48 जे स्टुडंट आहोत सध्या नासिकमध्ये ट्रेनिंगला, त्यापैकी आम्ही 13 मराठी जण आहोत. आणि जेव्हा आम्ही इंट्रोडक्शन देतो, की वी आर फ्रॉम महाराष्ट्र, वी आर फ्रॉम महाराष्ट्र, लोक सरप्राईज होऊन पाहतात आमच्याकडे, की महाराष्ट्रातले, महाराष्ट्र के कब से आने लगे यहाँ. थोडासा त्यांनाही वाटतं की महाराष्ट्रीयन कुठेतरी कमी पडतात, जेव्हा एस-एस-सीचं नाव येतं. मग हे आहे की आपल्याकडे काही विद्यार्थ्यांची कमी नाहीये या आपले विद्यार्थी कमी मेहनती नाहीयेत. जनरली असं कन्सिडर केलं जातं ना, की यूपी, बिहार वाले तो मॅथ्स, रिझनिंग रगड के रखते हैं. महाराष्ट्र वाले कमी नाहीयेत. महाराष्ट्र वाले पण आपण पाहतोच आलोत. नीट झालं, जेईई झालं, यूपीएससी झालं, यांमध्ये महाराष्ट्रीयांचा टक्का खूप जास्त आहे. ॲज कंपेअर्ड टू एस-एस-सी, मी इथून हेच सांगायचं आहे, की मराठी मुलांना एन्करेज करायचं आहे, की एस-एस-सीमध्ये या. एक्झाम अशी खूप अवघड नाहीये. वी कॅन इझिली अचिव्हेबल. तर ओव्हरऑल मला तेच सांगायचं होतं, की हे जे सरप्राईज बाहेरच्या लोकांना होतंय सध्याला, की इथे मराठी लोक कसं काय रे? तर मला असं वाटतं हे सरप्राईज होऊ नये आणि ह्यासुद्धा जागा जास्तीत जास्त जागांवर हा सुद्धा ताबा जो आहे तो मराठी मुलांचा असावा आणि त्यासाठीची पहिली स्टेप ही विद्यार्थ्यांनी त्या परीक्षेचे ॲप्लिकेशन करणं हे पाहिजे. विद्यार्थ्यांना खूप जण हे व्हिडिओ पाहत असतील, त्यांना हाही माहीत नसेल, की एस-एस-सीच्या सगळ्या परीक्षा, रेल्वेच्या सगळ्या परीक्षा कोणत्याही कॅटेगरीच्या मुलींना फ्री ऑफ कॉस्ट असतात. त्याला ऑब्व्हियसली सर, मी म्हणेन की एस-एस-सी तुमच्याकडे सिंगल रुपीज पण चार्ज करत नाहीये पेपर देण्यासाठी. सो आणि जी प्रोसेस आहे ना, ही इतकी फ्लुएंट प्रोसेस आहे, इतकं सॉफ्टली प्री नंतर मेन्स आणि आता तरी 2022 पासून सिनेरिओ चेंज झालेला आहे. 2021 पर्यंत काय होतं, की तुम्हाला प्री, मेन्स नंतर डिस्क्रिप्टिव्ह द्यायची, डिस्क्रिप्टिव्ह नंतर ही टायपिंग होती. अशी 4th स्टेपमध्ये पेपर होत होता. पण 2022 पासून सिनेरिओ चेंज आहे. प्री होत आहे, मेन्स होत आहे आणि मेन्सच्या दिवशीच एक फर्स्ट शिफ्टमध्ये जर मॅथ्स, रिझनिंग, जीएस, इंग्लिश हे जर झालं, तर सेकंड शिफ्टमध्ये ते टायपिंगची एक्झाम करून घेत आहेत. म्हणजे एक्झामला फक्त 2च स्टेप ठेवले आहेत आणि त्यानंतर डायरेक्ट तुमचं ऑप्शन प्रिफरन्स फॉर्म येतो. ऑप्शन प्रिफरन्स नंतर रिझल्ट, नंतर डी-व्ही. बट ह्या तर हे सिलेक्शन नंतरच्या गोष्टी झाल्या. सिलेक्शनच्या अगोदरच्या फक्त 2 स्टेप आहेत, ज्या इझिली होत आहेत आणि टाईम टेकिंग बिलकुल नाहीये. प्री नंतर हार्डली 3 महिने या 4 महिन्यामध्ये तुमची मेन्स होत आहे आणि ते पण एकदम स्मूथली होत आहे. जसं की ऑनलाईन मीडियममध्ये होत आहे, तरी त्यामध्ये असे काही ग्लिचेस नाहीयेत या काही म्हणतो ना फ्रॉड काही नाहीये. एकदम ट्रान्सपरंट एक्झाम आहे. ओव्हरऑल तयारीचा तुमचा जो मोड होता तो ऑनलाईन मोड होता. ऑनलाईन मोडमध्ये तुम्ही प्रिपरेशन केलं. विद्यार्थी म्हणतात की त्याच्यामध्ये डिसिप्लिन जो आहे ऑनलाईनमध्ये करत असताना तो हायेस्ट लेवलचा पाहिजे. ज्यावेळेला आपण ऑफलाईनमध्ये तयारी करतो तर चुकत असताना कुणीतरी शिक्षक येतो, तो ते सांगतो. तर इथे ऑनलाईन मोडमधली ही जी प्रिपरेशन होती, ही प्रिपरेशन कोणत्या पद्धतीने केली, कोणत्या गोष्टींची काळजी घेतली, ओव्हरऑल फॅकल्टी टच बाकी सगळ्या गोष्टीबद्दल थोडंसं एक ब्रीफमध्ये की या मोडमध्ये अभ्यास कसा केला त्याबद्दल सांगा. सर, ऑनलाईन म्हणजे एस-एस-सीची जर्नी स्टार्टिंग सांगेन मी, की 2021 मध्ये मी एस-एस-सीच्या प्रिपरेशनसाठी स्टार्ट केले होते. आणि जेव्हा मी स्टार्ट करत होते, असं नाही की मला अगोदर कोणी एस-एस-सीबद्दल सांगितलं होतं. एस-एस-सीसाठी मी स्वतः शोधले होते, कारण मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट इयरला होते तेव्हा आणि मला एक पाहायचं होतं, की ग्रॅज्युएशन नंतर मी काय-काय करू शकते. त्यात ऑनलाईनमध्ये मी स्वतःच YouTubeवर सर्च केलं, की व्हॉट आर द ऑप्शन्स. नंतर ग्रॅज्युएशन नंतर काय-काय ऑप्शन्स असतात. त्याच्यामध्ये मला एक एस-एस-सी दिसली आणि एस-एस-सी ठीक आहे. एस-एस-सीमध्ये मी थोडेसे 2-3 व्हिडिओज पाहिले आणि की ती एक्झाम काय आहे, त्याच्यानंतर कुठल्या पोस्टवर आपण सिलेक्शन वगैरे होता येईल. आणि हे पाहिलं थोडंसं बेसिक जी माहिती आहे ती मी पाहून घेतली. त्यानंतर मी असं सर्च केलं, की ठीक आहे एस-एस-सी करायची आहे, पण कसं करायचं आहे? आपल्याकडे काही सोर्सेस अवेलेबल नाहीयेत. ॲज वी सी की एस-एस-सी हे नॉर्थ डॉमिनेटेड आहे. दिल्लीमध्ये खूप कोचिंग आहे, क्लासेस आहेत, पण मी महाराष्ट्रातली एका बेलकुंड गावची मुलगी, मी अफोर्ड करू शकत नव्हते, की मी दिल्लीमध्ये जाईन आणि तिथून कोचिंग करेन. सो मी एक काय म्हणते शॉर्टकट शोधला, की YouTubeवरच सर्च केलं, की बेस्ट कोचिंग क्लासेस फॉर एस-एस-सी इन महाराष्ट्र.
की मला थोडंसं हे पाहिजे होतं, की आपल्या महाराष्ट्रामध्ये मला काय भेटेल? आणि हे पाहण्यासाठीच मी सर्च केलं. तेव्हा फर्स्ट ऑप्शन मला दिसलं संकल्प एज्युकेशन. मग त्यांच्या ऑनलाईन बॅचेस त्यावेळेस चालू होत्या, सुरू होत्या आणि मी त्यात एक ॲडमिशन घेतलं. ही माझ्यासाठी एक म्हणेन की टर्निंग पॉइंट ठरला, की एस-एस-सीमध्ये डीप डाइव्ह कसं करता येईल. कारण ती फॅकल्टी थोडी माहिती होतं ऑलरेडी ते प्रिपेअर करत होते. सो त्यांना त्यांचे काही स्टुडंट्स म्हणा, कलीग म्हणा ते लागलेले होते. स्वतः आकाश सर इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर सिलेक्टेड आहेत. तर हा एक आमच्यासाठी प्लस पॉइंटच होता, की सरांनी ती एक्झाम दिलेली आहे. त्यांना त्यांना ते नॉलेज होतं, की कसं काही प्रिपेअर करायचं आहे. आणि थ्रू क्लासेस अल्सो, की त्यांनी आम्हाला गाईड केलं, की अरे हे असं होतं. त्यांनी त्यांचे पण मित्रांचे पण रेफरन्सेस आम्हाला सांगायचे, की तुम्ही हे करा, म्हणजे असं प्रिपरेशन करा वगैरे. तर होऊन जातं. एक एस-एस-सीचं इन अँड आउट म्हणता येईल, की सिलेबस काय आहे, प्रिपरेशन कशी काय करायची, स्ट्रॅटेजी काय, मॉक टेस्ट कसे ठेवायचे, हे त्यांनी थोडंसं बेसिक झालं. आणि कसं आहे तुमचं बेसिक जेवढं स्ट्रॉंग असेल, फाउंडेशन जेवढं मजबूत असेल ना, तेवढंच आपण पुढे जाऊ शकतो. सो मी हे म्हणेन, की संकल्प एज्युकेशननं मला एक स्ट्रॉंग फाउंडेशन क्रिएट करून दिले. सो मी त्यांचे खूप मनापासून खूप खूप आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आणि त्यातल्या त्यात मला स्पेसिफिकली हा वाला सेगमेंट जो आहे जे रन करतात प्रशांत गव्हाणे सर, त्यांचं सुद्धा त्याच्यामध्ये मेन्शन करावं लागेल, की एक एक काय म्हणतात त्याला तिनका तिनका जोडायचं काम जे आहे ते विद्यार्थ्यांना ते मागच्या 3-4 वर्षापासून किंवा ओव्हरऑल कोविडच्या आधीपासूनच करतात. आणि त्याचा परिपाक म्हणून पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला अजून जास्त मराठी मुलं जे त्या जॉबमध्ये दिसतील. अजून एक माझा महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे आता सध्याला हा इन्स्पेक्टरचा पोशाख पाहिल्याच्या नंतर खूप लोकांना वाटेल, की हा जॉब म्हणजे नेहमी फिरतीवरचा जॉब आहे का? की याच्यामध्ये कोणकोणते असे डिपार्टमेंट आहेत जे डेस्क जॉब देतात आणि कोणकोणते असे डिपार्टमेंट आहेत, सब डिपार्टमेंट तुमच्यामध्ये, जे याच पोस्टसाठी फील्ड जॉब ऑफर करतात? तर ह्या दोघांचं प्रपोर्शन कसं आहे? ओव्हरऑल जी-एस-टी डिपार्टमेंटमध्ये सांगायचं गेलं तर जी-एस-टी कॉम्बिनेशन आहे सर. जी-एस-टी फक्त जी-एस-टी नाहीये. जी-एस-टी सेंट्रल एक्साईज आहे, जी-एस-टी कस्टम आहे, जी-एस-टी आहे. सो तुम्हाला एक वाईड लेव्हलचा एक्सपोजर मिळतो इथे, की जसं की जी-एस-टीमध्ये सेन्सिटिव्ह पोस्टिंग आहे, नॉन सेन्सिटिव्ह पोस्टिंग आहे. सांगता येईल की सेन्सिटिव्हमध्ये म्हणजे फील्ड वर्क आहे. मोस्ट ऑफ दी 80-90% तिथं फील्ड वर्कच राहणार आहे. जसं की अँटी इव्हेजन झालं, परत ऑडिट झालं, परत डी-आर-आय, हे त्याच्यात थोडे असे ब्रँचेस आहे जिथे तुम्हाला फील्ड वर्कच करायचं आहे. आणि जर मुलींसाठी मुली प्रिफर करतात की नाही मला डेस्क जॉब हवी आहे, तर जी-एस-टी ते पण तुम्हाला हे प्रोव्हाईड करतं. जसं की आता काही रेंजेस म्हणा या ॲडज्युडिकेशन, स्क्रुटिनी, टेक्निकल सेक्शन, ॲडमिन सेक्शन, हे असे खूप काही सेक्शन आहे जिथे तुम्हाला इझिली डेस्क जॉब मिळेल. आणि मी ॲज अ फर्स्ट जॉइनर ते एवढा एक्सपिरियन्स नाहीये. सो त्यांनी न्यू जे जॉइनी आहेत ना, त्यांना पहिली नॉन सेन्सिटिव्हच पोस्टिंग देतात. आणि मी स्वतः टेक्निकल सेक्शनमध्ये पोस्टेड आहे, जे टोटली डेस्क जॉब आहे. अच्छा, म्हणजे सांगायचं म्हणजे असं, की जरी इन्स्पेक्टरचा जॉब असला तरी नॉट नेसेसरी की तो फील्ड जॉबच असेल. तर त्यामध्ये ते मिक्स आहे. काही जॉब्स हे डेस्क जॉब आहेत, काही जॉब हे फील्ड जॉब आहेत. येस, येस. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजीवनी येते लातूर जिल्ह्यातून आणि पोस्टिंग झालेली आहे पुण्यात. तर खूप लोकांना हाही गैरसमज आहे, की एस-एस-सीतले जॉब हे महाराष्ट्र सोडून बाहेर सुद्धा जावं लागू शकतं. तर एक त्याच्याबद्दल ब्रीफ, की महाराष्ट्रात लोकांना जर त्यांना महाराष्ट्र रिजन सर्कल मिळालं, तर ते किती वर्ष महाराष्ट्रामध्ये राहू शकतात? हे असं आहे ना सर, की एस-एस-सीमध्ये ना एकदा तुम्हाला जे झोन अलॉट झालं, तर तुम्ही जोपर्यंत आय-आर-एस कॅडरला नाही जात, तोपर्यंत तुम्ही त्याच झोनमध्ये पोस्टेड असाल. आणि माझं सांगायला गेलं तर मी 2023 मधनं कर्नाटक आणि गोवा झोनमध्ये होते. तर मी तिथे जोपर्यंत मी असिस्टंट कमिशनर आय-आर-एस म्हणजे कॅडरला आधी नाही जाणार. तुम्ही हां. एस-एस-सी सीजीएल 2023 मधून जे सिलेक्शन होतं तुम्ही त्यातलं सांगता. त्यातनं झालं. आणि एक असं पण होतं ना, की कर्नाटकामध्ये कर्नाटका झोनला आहे, तर मी तिथेच राहीन. हा एस-एस-सीने थोडासा या सेंट्रल गव्हर्नमेंटनी म्हणू शकते, कारण एस-एस-सी फक्त एक रिक्रुटमेंट एजन्सी आहे, ते नाहीये. सेंट्रल गव्हर्नमेंटनी याच्यासाठीच हा एक पाऊल उचललेलं आहे, की मोस्ट ऑफ द नॉर्थ इंडियन स्टुडंट आहे, मतलब हे आहेत ना, ऑफिसर्स आहेत आणि त्यांना नॉर्थ इंडियन्स ते प्रिफर करतात नॉर्थ इंडिया. आणि हे याच्या मागचं हे आहे, की इथे राहतील ऑफिसर्स. त्याचा दृष्टिकोन हा आहे. मग उलट तर चांगलं झालं, की जर असा कायदा बनवलेला आहे, नियम बनवलेला आहे असा,
की ज्या राज्यात तुमचं सिलेक्शन झालं तुम्हाला त्या त्या राज्यामध्ये राहायचं आहे. राज्यात हां. तर महाराष्ट्रातून नंबर ऑफ मुलांचे सिलेक्शन कमी आहेत. तर जर का उद्या चालून तुमच्यासारखं कुणाचं एखादं महाराष्ट्रातून सिलेक्शन झालं, तर तुम्हाला IRS होईपर्यंत अर्थात असिस्टंट कमिशनर होईपर्यंत तुम्हाला पोस्टिंग इथेच मिळेल. इथेच मिळेल आणि मी सांगेन, की महाराष्ट्रामध्ये पोस्टिंग घेणं असं काही खूप अवघड नाहीये. कारण मोस्ट ऑफ नॉर्थ इंडियन आहेत, त्यांना नॉर्थ इंडियन जातात. ते हाय रँकचे जितके पण स्टुडंट आहेत ना, ते नॉर्थ इंडिया प्रिफर करतात. आणि जर आपली रँक तितकीही चांगली नसेल, तरीही इझिली आपल्याला महाराष्ट्र मिळून जाईल. आणि जोपर्यंत आता मी इन्स्पेक्टर आहे, इन्स्पेक्टर टू सुपरिटेंडेंट, सुपरिटेंडेंट टू असिस्टंट कमिशनर सरळ 15-20 वर्षाचा कालावधी जातो आणि जे मी महाराष्ट्रातच राहणार आहे. आणि एकदा एसी झाले, तरी पण मला खूप म्हणजे एसी झाल्यानंतर आपल्याला तर प्रिफरन्स आहे, की होम स्टेट हवं आहे, तर आपण होम स्टेट राहू पण शकतो. आणि जसं मी लातूरची आहे, पुणे झोनमध्ये पोस्टेड आहे. पुणे झोन ही मी माझ्या प्रिफरन्सनी घेतलेलं आहे, की मला पुणे झोन पाहिजे. जर मला लातूर पाहिजे असेल, तर मी इझिली माझी औरंगाबाद झोननुसार मी लातूर डिस्ट्रिक्टमध्ये पण पोस्टिंग घेऊ शकले असते. बट आय प्रिफर पुणे, सो मी पुण्यामध्ये पोस्टिंग घेतलेली आहे. आता ओव्हरऑल या जॉबमध्ये ग्लॅमर आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. पण थोडंसं विद्यार्थ्यांचं जे मोटिव्हेशन आहे ते एक सॅलरी सुद्धा येतं. त्यातल्यात आता 8th पे कमिशन पण येते असं सुद्धा मी ऐकलं होतं. तर ओव्हरऑल ह्या टर्म्सबद्दल की ग्लॅमरच्या शिवाय सॅलरी असतील, बाकी प्रमोशन असेल किंवा अजून बाकी ॲडिशनल पर्क्स असतील सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, त्याबद्दल तू विद्यार्थ्यांना काय सांगशील? सॅलरी ही मोटिव्हेशन माझं स्वतःचंही होतं, की एक फायनान्शियल स्टेबिलिटी पाहिजे आणि इन्स्पेक्टर लेव्हल 7 146 ग्रेड पेवर येतो ना. तर खूप स्टार्टिंगमध्येच 80-82 हजार ही सॅलरी आपण फर्स्ट डेपासूनच घेत असतो. सो सॅलरी इज बिगेस्ट मोटिव्हेशन फॉर ऑल ऑफ अस. आणि सेकंड वन 8th पे कमिशनचं जे बोलणं आहे ते आता सध्या सुरू आहे. पे कमिशन फॉर्म वगैरे झाला आहे आणि जेव्हा हे लागू होईल, तर ते 1 जानेवारी 2026 पासून लागू होईल. आम्ही स्वतः सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉयी ह्या न्यूजबद्दल खूप खुश आहोत आणि वेटिंग आहोत, की 8th पे कमिशन केव्हा येईल. कारण जेव्हा 8th पे कमिशन येईल, तेव्हा सॅलरी हाईक होतील खूप जास्त. जे आज 80-82 हजार येत आहे, ते मे बी 120,000-130,000 पर्यंत पण होऊ शकेल. सो सॅलरी खूप साऱ्या आहे आणि प्रमोशनचं सांगायला गेलं, की तुम्ही जेव्हा इन्स्पेक्टर म्हणून जॉइन करता, एक फॉर 6 टू 8 इयर्स सुपरिटेंडेंट बनण्यासाठी लागतात आणि सुपरिटेंडेंट म्हणजे गॅझेटेड ऑफिसर. तुमच्याकडे कुठलेही सरसीजर म्हणा ऑथॉरिटी आमच्याकडे एक टर्म आहे प्रॉपर ऑफिसर. प्रॉपर ऑफिसर हे सुपरिटेंडेंटला नोटिफाय करतात. एक सुपरिटेंडेंट झालं की एक गॅझेटेड ऑफिसर आणि ती पॉवर आहे प्रॉपर ऑफिसर आहात तुम्ही. सो प्रमोशन म्हणेन की मी प्रमोशन पण चांगली आहेत ॲज कंपेअर्ड टू अदर डिपार्टमेंट्स. जसं सुपरिटेंडेंट झाल्यानंतर एसी आहे. त्याला 10 ते 12 वर्ष लागत आहेत सध्या एसी बनण्यासाठी आणि एसी म्हणजे IRS ऑल ओव्हर IRS कॅडर आहे ते तर हेच नाहीये. आणि बाकीचे पर्क्स सांगायला गेलं तर इयरली इन्क्रिमेंट होतात. तुम्हाला 30 EL भेटतात, 8 CL आहेत, 20 HPL आहेत, 2 RH आहेत. खूप साऱ्या लीव्ह भेटतात आणि फ्लेक्सिबल डिपार्टमेंट म्हणता येईल मला, की असं नाहीये की मेल डॉमिनेटेड सोसायटी आहे आपली म्हणजे की लेडीजला तितकं हे पर्क्स दिला जात नाहीत. जेव्हा ठीक आहे तुमची तब्येत ठीक नाहीये, अदरवाईज तुम्हाला घरचं काही काम आहे, बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटी आहेत, तर इझिली तुम्हाला सुट्ट्या मिळतात या डिपार्टमेंटमध्ये. आणि जे आमचे सीनियर आहेत ना, खूप कोऑपरेटिव्ह आहेत सीनियर. आणि 5 डेज वर्क, 5 वर्क डेज वीक. 5 डेज वर्क आहे मंडे टू फ्रायडे आणि बर्डन नाहीये वर्कलोड. ज्यादा वर्कलोड पण नाहीये. तुम्ही सिन्सिअरली 3-4 आवर्स काम केले की होऊन जाईल इझिली. ही जॉब असं हेक्टिक नाहीये, या तुम्हाला मेंटली एक्झॉस्ट करत नाही. तुम्ही ठीक आहे ऑफिसचं काम ऑफिसमध्ये करा. बाकी तुमची जी पर्सनल लाईफ आहे, आपलं एक वर्क लाईफ स्टेबल बनून जाते. तितकं हे नाहीये. ज्यादा हेक्टिक नाहीये. जसं की आपण पाहतो कॉर्पोरेट लाईफमध्ये लोक सुसाईड करत आहेत. का तर मेंटल प्रेशर या त्यांचं वर्कच तसं आहे, की ते त्यांना एक्झॉस्ट करून ठेवतं. बट ही गव्हर्नमेंट जॉबचा या CGL, GST इन्स्पेक्टर याचं पद सांगेन मी, की जॉब खूप चांगले आहेत मुलींच्या क्रायटेरिया या मुलींच्या पर्स्पेक्टिव्हमधून म्हणता येईल, तर लेडीजसाठी एक बेस्ट जॉब आहे. अच्छा. ओव्हरऑल आता प्रत्येक एक्झाम जी ती कोणत्या ना कोणत्या अग्निपरीक्षेतून जात असते. MPSCची एक्झाम गेली. त्याच्या आधीच्या काळामध्ये खूप आधी UPSCची एक्झाम गेली. मधल्या काळात SSCचा तो फेज होता 2016-17-18चा. ओव्हरऑल आज ज्यावेळेस मी या वेगवेगळ्या परीक्षा पाहतो, कोविडचा काळ होता ज्यामध्ये SSCनं प्रत्येक वर्षी थोडंसं टाइम टेबल प्रत्येकाचंच त्यावेळेला कोलमडलं होतं. पण CGL-20, CGL-21, 22, 23, 24, 25 आता CGLचं नवीन कॅलेंडर पाहिलं 2026चं. तर एक SSCची एक ओव्हरऑल एक्झाम सिस्टम आहे.
त्या एक्झाम सेंटर सिस्टमकडून मग तुम्हाला याचं काय सगळ्यात चांगलं वाटलं SSCच्या एक्झाम कॅलेंडर आणि ओव्हरऑल एक्झाम प्रोसेसबद्दल? इतके दिवस पाहता आलं तर जसं की एस-एस-सी, टी-सी-एस कडे होते. कारण मी जेव्हा एक्झाम दिली आहे तेव्हा वेंडर टी-सी-एस होतं. सो मला त्याचा एक्सपिरियन्स आहे. आता सीजीएल 2025 पासून ई-डिक्विटी आले आहेत. सो मी 2000 सीजीएल 25 ची सीजीएल नाही दिलेली. का तर मला जे पाहिजे होतं होम पोस्टिंग, इन्स्पेक्टर रँक ते मला मिळालं. तर मी दुसऱ्यांची सीट नाही खाणार आहे आता. सो मी जिथे आहे तिथे मी सॅटिस्फाईड आहे फॉर एस-एस-सी आणि एस-एस-सीच का चूज केली आहे? याच्या मागचं कारण असं आहे, की एकतर ट्रान्सपरन्सी खूप स्पीडमध्ये एक्झाम होते आणि एक ऑल ओव्हर इंडिया कॉम्पिटिशन मिळतं. तुम्हाला खूप वाईड एक्सपोजर मिळून जातं, की ठीक आहे आणि कसं एस-एस-सी अशा व्हरायटीज ऑफ जॉब हे करते, ऑफर करते, की तुम्हाला ठीक आहे जी म्हणा, इन्कम टॅक्स म्हणा, ज्यांना मिनिस्ट्रीजमध्ये काम करायचं आहे, एस इज बेस्ट ऑप्शन. अकाउंटमध्ये करायचं आहे, तर ऑडिटर इज बेस्ट ऑप्शन. सो एस-एस-सी एक वाईड रेंज ऑफ जॉब ऑफर करते. त्यामुळे पण आणि कसं आहे जेव्हा आपण ॲज अ मी फक्त स्टुडंट त्यामध्ये काय करेल, की ज्यांना बाहेर जे सुद्धा जॉब करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा एस-एस-सी SSC एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्रीकडून तिकडून सुद्धा त्यांच्याकडे जॉब्स आहेत. म्हणजे जॉब आहे. बाहेर हां, जिया हां. सुद्धा करायचं तर त्या एम्बेसीज मध्ये सुद्धा काम करायचं त्यामध्ये सुद्धा हां, options आहेत. बिलकुल. जे टॉप रँकर्स आहेत. कारण एम-ई-एसाठी टॉप रँकर हे म्हणते कारण एम-ई-च्या पोस्ट लिमिटेड असतात आणि खूप सारे विद्यार्थी मतलब इच्छुक आहेत, की एम-ई-एमध्ये जायचंय, अब्रॉड जायचंय आणि ॲज अ एम-ई-एमध्ये जेव्हा आपण गव्हर्नमेंटचे रिप्रेझेंटेटिव्ह, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जातो, एक तर सॅलरी खूप जादा मिळते तिकडे. कारण त्यांच्यानुसार मिळते तर ॲज कंपेअर टू इंडियामध्ये अब्रॉडला सॅलरी खूप जास्त आहे. काहींचं एक व्हाईट मनीच तिकडे खूप इतकी जास्त आहे. सो एक विद्यार्थ्यांचं स्वप्नही असतं, की एम-ई-एमध्ये जायचं. बट फॉर माय पर्स्पेक्टिव्ह मला भारत सोडून जायचं नव्हतं. मला करायची होती, भारतात जॉब करायची होती आणि त्यात प्रिफरन्स महाराष्ट्रामध्ये होतं, की आई-वडिलांसोबत राहता येईल. यानंतर फ्युचर फॅमिली प्लॅनिंगसाठी पण महाराष्ट्रच बेटर आहे, की आपलं फ्युचर सेटल करण्यासाठी. सो मी हे प्रिफर केलं, की मला महाराष्ट्रातच होम पोस्टिंग इन्स्पेक्टर पाहिजे. 2022 ची एक्झाम समजा हातातून गेली, 23-24 मध्ये तुम्ही सक्सेस मिळवलं. त्यामुळे 22च्या आधी सुद्धा तुम्ही तुमच्याकडे ऑप्शन्स असतील MPSC करायची, UPSC करायची, बँकिंग एक्झाम करायच्या, SSC करायची, तर तुम्ही SSC निवडलं. अ, अ, तर ओव्हरऑल कसं असतं, की आता तुम्ही लातूरहून आलेला आहेत, तर या सक्सेसचा किंवा इथून SSC निवडणं, कमी वेळामध्ये ते सिलेक्शन करून दाखवणं, तर या सक्सेसचा नेमका लातूर पॅटर्न कोणता आहे? लातूर पॅटर्न हे म्हणेन, की जेव्हा मी शाहूमध्ये होते ना, राजर्षी शाहू महाविद्यालय हे विद्यालयच डिसिप्लिन शिकवण्यासाठी आहे. तिथनंच तुम्ही डिसिप्लिन शिकून येतात, की अभ्यास कसा करायचा आहे आणि एस-एस-सी लाँग जर्नी आहे, तर मला मोटिव्हेशन तर काही कामाला येणार नाही. मोटिव्हेशन ओलांडता येईल आहे. सो डिसिप्लिननी कसे राहता येईल, तो म्हणेन, की आमचा लातूर पॅटर्न शिकवतो आम्हाला, की डिसिप्लिननी कसं राहायचं आहे. आणि दुसरं सांगता येईल, की एम-पी-एस-सी या यू-पी-एस-सी मी का चूज नाही केली या बँकिंग का चूज नाही केलं. तर असं माझं जेव्हा मी स्टार्टिंग करत होते अभ्यासासाठी, तर मी बँकिंगच्या रिलेटेड तेवढं माझं हे नव्हतं, की मला बँकिंगमध्ये जॉब करायचा आहे. मी असं नाही करणार दुसऱ्यांना डेरिव्हेटिव्ह वगैरे नाहीये, बट पर्सनली मला बँकिंग आवडत नव्हतं, बँकिंगचा जॉब. सो मी बँकिंग अव्हॉइड केली. मी फॉर्मच नाही भरले कधी सो बँकिंगचे. आणि यू-पी-एस-सीचा तर मोटिव्ह आत्ताही आहे, पण यू-पी-एस-सी थोडीशी अवघड आहे. मे बी होईल, न होईल आणि आपण ग्रामीण भागातून आलो, तर आपल्याला एक जॉब पाहिजे होती, प्लॅन बी पाहिजे होतं, सिक्युरिटी पाहिजे होती आणि मुलींना कसं असतं, की मुलींना जॉब नाही लागला ना, तर मुलींना नाही जॉब नाही लागला ना, तर गावची लोकं पप्पांना विचारत असतात, "अरे, किती दिवस तुम्ही मुलींना शिकवणार आहे ना, लग्न करून टाका, होऊ द्या तिला, तिचं घर सांभाळू द्या" वगैरे हे बोलणं राहतंच. आणि जसं मी ग्रामीण भागातून आलेली आहे, तर वडिलांना हा पण प्रश्न होता, की बाबा लोकांचे ताणे वगैरे ऐकावे लागतात. मग आपण कसं इतके दिवस हे करून वाट पाहणार ना यू-पी-एस-सीसाठी. तर मला एक एस-एस-सी बेटर ऑप्शन वाटलं, की जिथून मी लवकर एक जॉब सिक्युअर करू शकेन. म्हणून मी एस-एस-सी चूज केला सर आणि त्या कोरोनाच्या काळामध्ये एस-एस-सीच असा ऑप्शन होता, की जो मला ऑनलाईन प्लॅटफॉर्म प्रोव्हाईड करणारा होता. कारण एम-पी-एस-सीसाठीही त्यावेळेस इतके ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल नव्हते. आणि एस-एस-सीसाठी संकल्प एज्युकेशनने आम्हाला करून दिलेलं होतं. ते मी संकल्प एज्युकेशनची आभारी आहे आणि एक एस-एस-सीसाठी जर्नी मी तिथूनच स्टार्ट केलेली आहे. चला धन्यवाद. आणि सोबत मला माझी अशी एक इच्छा होती, की कसं होतं, की सिलेक्शन झाल्याच्या नंतर ह्या परीक्षांमध्ये मराठी आकडा कमी आहे, मराठी टक्का कमी आहे, त्यातल्यात मुलींची संख्याही कमी आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे, ते माझी अपेक्षा आहे तुमच्याकडे, की तुम्ही सुद्धा ह्या परीक्षांबद्दलचं गाईडन्स जे आहे,
हे विद्यार्थ्यांना करावं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना मराठी मुलांना ह्या परीक्षा किती सोप्या आहेत किंवा त्या होऊ शकतात ह्याच्याबद्दलचं गायडन्स जे आहे ते तुमच्या स्वतःच्या पर्सनल अकाउंटवरून, सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या अकाउंटवरून हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं अशी आमची इच्छा आहे. नक्कीच सर, मी नक्कीच प्रयत्न करेन, की इथून पुढे माझ्याकडनं जितकं होईल मराठी मुलं म्हणा, मुली म्हणा, त्यांच्यापर्यंत हे पोहोचवेन, की एस-एस-सी एक्झाम काय आहे? आणि तसं सांगायला गेलं तर एस-एस-सी असं खूप खूप काही अवघड नाहीये. जर आपले मराठी विद्यार्थी पण प्रिपेअर केला, तर हे एस-एस-सीमध्ये तुम्ही इझिली सिलेक्शन घेऊ शकता ना. सो मी माझ्या अकाउंटमधनं, सोशल मीडिया अकाउंटमधनं या पर्सनली पण मी इच्छुक आहे, की मराठी लोकांना, मराठी विद्यार्थ्यांना गाईड करण्यास. संजीवनी, होतं कसं की सिलेक्शन झाल्याच्या नंतर आपण विद्यार्थ्यांना त्यांचा टाइम टेबल विचारतो आणि ते सांगताना सांगतात की शेवटचे 3 महिने 4 महिने त्यांनी जे केलं त्या हिशोबाने जास्तीत जास्त मॉक टेस्ट वगैरे सांगतात. पण आपल्याला माहिती की आपले तऱ्हेचे वेगळे टप्पे असतात. स्टार्टिंगला आपण मॉक टेस्ट काही देत नाही. पहिल्यांदा आपण आपला सिलेबस कव्हर करतो. त्याच्यानंतर आपण हळू सेक्शनवर करतो, मग फुल लेंथवर जातो. तो ओव्हरऑल हा जो जर्नी आहे, तुमचा जो स्टडी प्लॅन किंवा रुटीन जे होतं सिलेक्शन होईपर्यंतचं, ते ओव्हरऑल ह्या दिलेल्या तुमच्या प्रिपरेशनच्या काळामध्ये हे कसं रुटीन तुम्ही फॉलो केलं होतं? सर, मी सांगता येईल, की जेव्हा मी कोचिंग करत होते ना, स्टार्टिंगला कोचिंग होते, तर 6 ते 7 आवर कसे माझे कोचिंगमध्ये क्लासेस पाहणे, ते नोट्स वगैरे करणे यात यात जायचे. सो स्टार्टिंगला 4-5 महिन्याचा जोपर्यंत सिलेबस कंप्लीशन होत नाही, तोपर्यंत मला मॉक टेस्ट नाही जमलं. आणि एकतर बिगिनर, काही माहिती नाही आणि सगळ्यांनाच हे होतं, की काही इनिशियल आपल्या जे चुका होतात ना, की मॉक टेस्ट आपण नाही देत स्टार्टिंगला. हे मी म्हणेन मी ही चूक केलेली आहे. मॉक टेस्ट तर असं आहे, की तुम्ही स्टार्टिंगपासून लावा. जेव्हा तुमचं 20-30% सिलेबस झाला तेव्हापासून सेक्शनल मॉक तर ॲटलीस्ट ट्राय करणं खूप गरजेचं आहे. आणि मी माझं सांगेन, की एकतर माझं कोचिंगचं झालं. कोचिंगचा जेव्हा फेज होता तेव्हा मी कोचिंग वगैरे हेच करत राहिले. एक सिलेबस संपला. सिलेबस संपल्यानंतर मॉक टेस्ट. कारण माझी जर्नी खूप 2-3 वर्षाची राहिलेली आहे. तर मी म्हणेन की मॉक टेस्ट मी खूप सॉल्व्ह केलेल्या आहेत. आणि त्यात सेक्शनल मॉक पण आहेत. जसं की मॅथ्ससाठी आता सेक्शनल मॉक सुरू झालेले आहेत. तर सेक्शनल मॉक एक कॅल्क्युलेशन बूस्टर म्हणून आपण कन्सिडर केलं जातं त्या सेक्शनल मॉकला. जसं की हे फुल फुल लेंथ खूप सारे प्लॅटफॉर्म आहेत जे ऑनलाईन मॉक प्रोव्हाईड करतात सॅटर्डे, संडेला. त्या त्या पण मी खूप त्याचं युटिलाइज केलेलं आहे पूर्णपणे ना. आणि खूप एक जवळपास ना 100-150 ऑनलाईन मॉक्स मी लावलेले आहेत. फुल फुल लेंथ मॉक्स ज्या मेन्स ओरिएंटेड म्हणेन किंवा हे पण मी म्हणेन की जेव्हा आपण प्रिपेअर करतो, प्रिपरेशन थोडी प्रिलिम्ससाठी वेगळा अप्रोच राहतो आणि मेन्ससाठी वेगळा अप्रोच. सिलेबस तर सेमच आहे, पण जेव्हा आपण प्रीच्या मॉक्स सॉल्व्ह करतो ना, तेव्हा ती मॉक सॉल्व्ह करण्याची पण स्ट्रॅटेजी वेगळी आहे. जसं की प्रीमध्ये पाहायला लागलं तर 1 तासाचा पेपर आहे. तेव्हा मी असं हे करायचे, की पहिले रिझनिंग अटेम्प्ट केलं. नंतर जी-एस, इंग्लिश आणि मॅथ्स. जसं ही 45 मिनिट्समध्ये हे सगळं कंप्लीट करायचं आणि 15 मिनिट जे उरतात त्याच्यामध्ये की जे क्वेश्चन आपण मार्क फॉर रिव्ह्यूमध्ये करून ठेवतो, ते अटेम्प्ट करायचं. जसं पेपर आपण सोडवतो, ते पण 2 सेक्शनमध्ये 2 पेपर सोडवलं पाहिजे. मी पण तीच स्ट्रॅटेजी हे करायची प्रिलिम्ससाठी. आणि मग जसं माझी प्रिलिम झाली, आपण मेन्सकडे मूव्ह ऑन होतो. तर मेन्सचा प्रिपेअर करण्यासाठी मी सध्या कसं आहे, जेव्हा 2022 पासून न्यू हे एक्झाम पॅटर्न चेंज झाला आणि हे आलं ना, तेव्हा 1 अवर मॅथ्स आणि रिझनिंगसाठी कंबाईन आहे आणि दुसरा जो अवर आहे तो इंग्लिश आणि जी-एससाठी आहे. इंग्लिश आणि जी-एससाठी तुम्हाला टाईमची काही गरज इतकं हे नाही होत, की टाईम मॅनेज इझिली होऊन जाईल. बट रिझनिंग आणि मॅथ्ससाठी टाईम मॅनेजमेंट ही खूप हे आहे. कारण ही टाईम मॅनेजमेंटची बाब 2023 मध्ये माझी कुठेतरी ब्लॅक झाली होती. त्यामुळे मी टाईम मॅनेज नाही करू शकले आणि माझे 3 क्वेश्चन चुकले आणि मला टी-एवर सॅटिस्फाईड व्हावं लागलं. मग ही चुका जी आपण म्हणतो ना, माणूस चुकीचा पुतळा आहे. चुकीतून मी शिकत आले, की जर ठीक आहे माझी 2023 मध्ये ही चूक झाली, की मी टाईम मॅनेज नाही करू शकले मॅथ्स आणि रिझनिंगच्या सेक्शनमध्ये. ही चूक मी 2024 मध्ये खूप व्यवस्थित सुधारली म्हणता येईल. मी खूप साऱ्या सेक्शनल मॉक अटेम्प्ट केल्या फॉर रिझनिंग आणि मॅथ्स ओरिएंटेड, की 1 तासामध्ये मी कसं कव्हर करता येईल आणि मॅक्सिमम मला म्हणजे आपल्याला जे दिले ना मार्क फॉर रिव्ह्यूचं वगैरे ऑप्शन ह्याचा जास्तीत जास्त युटिलाइज कसं करता येईल, हे म्हणेन मी आपण मॉक टेस्टनुसार शिकतो. की जसं 150 मॉक्स मी अटेम्प्ट केले आहेत. तर त्या मॉक अटेम्प्ट करण्याची पण स्ट्रॅटेजी म्हणता येईल, कॅल्क्युलेशननी कसं हे करता येईल, ॲक्युरसी कसं वाढवता येईल आणि ती 2024ला मला खूप चांगल्या पद्धतीने त्याचा रिझल्ट पण आलेला आहे. माझा मॅथ्सचा स्कोर 87 आहे आउट ऑफ 90. एक क्वेश्चन मी स्वतः सोडून दिलाय, की मला कॅल्क्युलेशन येत नव्हतं आणि मी हे पण म्हणेन, की कुठला क्वेश्चन इगोवर नाही घ्यायचा आहे.
तुम्हाला ठीक आहे ॲट दॅट पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेशन त्याचं खूप हार्ड जात आहे, तर स्किप इट अँड मूव्ह ऑन. आणि दुसरी क्वेश्चन कारण इक्वल मार्क्सचे आहेत, तेही तितकंच मार्क्स देणार आहे. सो मी स्वतःच तो क्वेश्चन स्किप करून हे केले होते. जितके अटेम्प्ट केले 100% ॲक्युरेसी नी हे झालेलं. आणि मी सांगेन की स्टुडंटला पण हेच गाईड करेन, की तुम्ही इगोवर घेऊ नका क्वेशन्सला. जितक्या फास्ट होता येईल आणि स्किप वगैरे हे मेथड यूज करा. आपण म्हणतो स्किप हे जेव्हा रिअल एक्झाममध्ये येतं ना, तेव्हा अप्लाय करणं, जे शिकले ते अप्लाय करणं खूप अवघड जातं. आणि हे आपण तेव्हाच अप्लाय करू शकेन, जेव्हा नंबर ऑफ मॉक टेस्ट आपण सॉल्व्ह करतो आणि नंबर ऑफ मॉक टेस्टमधनं त्या स्ट्रॅटेजी आपण अप्लाय केल्या आहेत. तेव्हा ते ईझी जातं, की ओव्हरऑल लास्ट फायनल एक्झाममध्ये पण आपण ते त्याच स्ट्रॅटेजीनी वर्क करू शकेन. नक्कीच 90 पैकी 87 मार्क म्हणलं तर ह्या परीक्षा सोप्या असतात. पण इश्यू कसा होतो, खूप मुलं आणि ओव्हरऑलच तुम्ही जर पाहिलं तर 390 पैकी कट ऑफ हा 300 सव्वा 300चा कट ऑफ लागणे किंवा 350 पर्यंत कट ऑफ लागणे. अर्थात या परीक्षा सोप्या आहेत. तेवढे मार्क पडतात म्हणजे परीक्षा सोप्या आहेत. पण मुलांना या सिस्टममध्ये येत असताना बाहेरून पाहिलं तर भीती वाटते, की गणितामध्ये ॲडव्हान्स मॅथ्स असतं. ते नावालाच घाबरतात, की अल्जेब्रा, जॉमेट्री, ट्रिग्नोमेट्री. रिझनिंगला आलं की त्यांना जो नॉन व्हर्बलचा पार्ट आहे, त्यांना त्याची भीती वाटते. इंग्लिशला असं वाटतं, की कोणकोणते शब्द किती वेळ पाठ करून ठेवायचं. आणि जनरल स्टडीजला असं वाटतं, की काय वाचावं आणि काय वाचू नये एवढा सगळा अथांग सिलेबस जो आहे, जो की नसतो, तो कसा कव्हर करावा. तर ओव्हरऑल ॲडव्हान्स मॅथ्सची भीती, नॉन व्हर्बलची भीती, इंग्लिशमध्ये ग्रामर ओरिएंटेड क्वेश्चनची भीती किंवा व्होकॅबची भीती आणि जनरल स्टडीजला कोणकोणता पार्ट कोणकोणत्या लेव्हलपर्यंत वाचावा. तर ह्याचं काही सोल्युशन, रेमेडी किंवा ह्याची संजीवनी देता येईल का? याची संजीवनी म्हणजे ना सर, मी मॅथ्समध्ये सांगणार नाहीये, की कसं आहे, की 10वी मध्ये मी स्वतःच 100 आउट ऑफ 100 होते माझे मॅथ्समध्ये. आणि मॅथ्सचा माझं बॅकग्राऊंड मी पहिल्यापासूनच जसं की आपण 10th लेव्हल म्हणा, 11th-12th माझं मॅथ्स होतं, ग्रॅज्युएशन माझं मॅथ्समध्ये झालेलं आहे. सो मॅथ्सची ॲज सच भीती मला नव्हती. ॲडव्हान्स मॅथ म्हणता येईल, की जे ट्रिग्नोमेट्री आहे, जॉमेट्री आहे, अल्जेब्रा आहे, तो आपण 10वी मध्ये क्लिअर केलेला आहे. फक्त त्याचं हे ॲडव्हान्स व्हर्जन आहे, जे एस-एस-सीमध्ये येतं. सो बेसिक तर मी तिथं शिकलेले होते आणि जसं आपण प्रिपेअर करतो ना, तर बेसिकपासून ॲडव्हान्स आपण ते प्रिपेअरच करत आलो. तेव्हा त्यामुळे मॅथ्सचं मला भीती होतीच, की कॅल्क्युलेशन ॲक्युरसी हेच. ॲज सच सिलेबसमध्ये मला भीती नाही वाटली, की सिलेबस कंप्लीशन या सॉल्व्ह करण्याचे मेथड्स वगैरे ते मला ईझी गेलं. कारण मॅथ्सचं थोडंसं मॅथ बॅकग्राऊंड होतं यामुळे. तो थोडासा काय म्हणेल, की एज होता माझ्या प्रिपरेशनमध्ये, की मॅथ बॅकग्राऊंड राहणं हे मॅथ्ससाठी मला ईझी गेलं. आणि इंग्लिश माझ्यासाठी थोडासा होता, टफ होता, का तर मी मराठी मीडियमची स्टुडंट होते. आणि आपण जे ग्रॅज्युएशनमध्ये शिकतो मीडियम इंग्लिश असतं, बट ग्रॅज्युएशनचं इंग्लिश खूप वेगळं आहे आणि एस-एस-सीमध्ये जेव्हा आपण इंग्लिशमध्ये प्रिपेअर करतो, तो इंग्लिश वेगळा आहे. कारण एस-एस-सीमध्ये विचारलं जातं ओकॅब, नंतर ग्रामरचे आहे, फिल इन द ब्लँक्स आहे, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आहे, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, क्लोज टेस्ट, पॅराजंबल हे मतलब एक वाईड रेंज येऊन जाते इंग्लिशमध्ये. तेव्हा प्रिपेअर करणं विद्यार्थ्यांना ऑब्व्हियसली चॅलेंजिंग आहे. मी म्हणेन की एडिटोरियल वाचणं हे माझ्यासाठी एक पनाशी आहे. का? तर एडिटोरियल फक्त कॉम्प्रिहेन्शन बिल्ड करतं असं नाहीये, की एडिटोरियल तुम्हाला ग्रामरची पण एक ओव्हरऑल रेंज देते, की अ, कुठला ॲडव्हर्ब आला पाहिजे, कुठला वर्ब आला पाहिजे. एक एडिटोरियलमधनं आपलं ते कॉम्प्रिहेन्शन बिल्ड होत जातं. जर कधी आपल्याला एक कुठला रूल पार्ट नाहीये, या रूल तो स्ट्राईक नाही झाला, पण फक्त आपण कॉम्प्रिहेन्शनच्या बेसिकवर पण आपण जी ग्रामरमधली चूक आहे ना, ती इझिली फाइंड आउट करू शकतो. मग माझ्यासाठी एडिटोरियल वाचणं एक खूप इम्पोर्टंट ठरलं, की ज्याच्याने एक माझी हॅबिट बिल्ड झाली. मी जे काही सॉल्व्ह करते इंग्लिशमध्ये ते कॉम्प्रिहेन्शननी सॉल्व्ह करते. रादर दॅन की रूलचं रटिफिकेशन करून सॉल्व्ह करण्यापेक्षा. आणि हेच म्हणेन की ओकॅबसाठी तर मी ब्लॅक बुक फॉलो केलेली आहे. आणि त्यांचं असंच म्हणजे त्यांची पॅटर्न म्हणा या एक्झाम्पलनुसार ते रिवाईज करणं. आणि ब्लॅक बुक इज बेस्ट बुक फॉर ओकॅब मी ती पाहिलेली खूप सुंदर बुक आहे. बुक आहे फॉर रिझनिंग. रिझनिंगचं कसं आहे, की ॲज इट्स एक्झॉस्टिव्ह प्रिपरेशन आपल्याला लागत नाहीये आणि बँकिंगपेक्षा तर खूपच कमी. जे बँकिंगचे प्रिपेअर करतात त्यांना तर इझिली एस-एस-सीची रिझनिंग ते क्वालिफाय या एक्सेल करू शकतील त्यामध्ये ना. आणि कसं आहे, की एस-एस-सीमध्ये जेव्हा तुम्ही रिझनिंगसाठी प्रिपेअर करतात, तर तुम्ही ठीक आहे एकदा कोचिंग केली या YouTube व्हिडिओज मिळतात आजकाल. YouTubeवर कसं आहे, की खूप सारे लोक कंपाईल करतात व्हिडिओज. CGLचे आता CGL 2025च्या प्रीमध्ये जे क्वेश्चन आलेत ना, त्यातले हार्ड क्वेश्चन जसे की टॉप 20% स्टुडंट सॉल्व्ह करू शकेल. तर त्याचे कंपायलेशन मिळतात. तसं मीही ती कंपायलेशन फॉलो केलेले. त्याचे नोट्स
नोट्स बनवलेला, की म्हणजे जे क्वेश्चन मला सॉल्व्ह नाही झाले, त्याचे नंबर सीरीजचा पॅटर्न वेगळा आहे, अल्फाबेटिकल सीरीजचा पॅटर्न वेगळा आहे. तर तो नोट डाउन करायचा आणि जेव्हा आपण रिवाईज करतो, तो पॅटर्न मी वापस रिवाईज करत होते, की नंतर माझ्याकडनं ठीक आहे, एकदा चूक झाली, पण नंतर नाही व्हायला पाहिजे. दुसऱ्या मॉक टेस्टमध्ये ती चूक नाही व्हायला पाहिजे. हा रिझनिंगच्या पर्स्पेक्टिव्हने मी विचार करायचे आणि आपण क्रिटिकल थिंकिंग एक न्यू न्यू ॲड झालेला आहे 2022 मध्ये रिझनिंगमध्ये हा पार्ट न्यू ॲड झाला. तर क्रिटिकल थिंकिंगसाठी कसं आहे, की मी म्हणेन, की तो जनरल आपली थिंकिंग ॲबिलिटी काय आहे, याच्यावर जास्त फोकस आहे, की रादर दॅन तुम्ही कुठले क्वेश्चन हे केलं, त्या कुठली मेथड त्यात नाही अप्लाय होते. त्यात एक जस्ट की तुमची थिंकिंग कशी आहे, ह्याच्यावर जास्त फोकस आहे आणि तुम्ही थोडीशी क्वेश्चन सॉल्व्ह केलात, तर ती थिंकिंग आपल्यामध्ये पण डेव्हलप होऊन जाते सर. असं त्यात वेगळं काही नाहीये, की आपण नाही डेव्हलप करू शकेन. सो रिझनिंग एक थोडंसं हे इझी म्हणू शकेन, की कुठेतरी एस-एस-सीनी कम्पेन्सेट करण्याचा हे केलाय मतलब प्रयत्न केला आहे, की मॅथ्ससोबत रिझनिंगला. आणि सांगता येईल जी-एसचं. तर जी-एसचं कसं आहे, की जी-एसचं तुम्हाला थोडंसं करावं लागेल. जी-एसचं कसं थोडं सांगता येणार नाहीये, की कुठले क्वेश्चन येतील, कधी कुठले कोणत्या क्वेश्चनवर ज्यादा भर दिला जाईल. जसं की आमचं झालं कन्सिडर करता आलं, की सी-जे 2024 मध्ये जी जी-एस विचारली गेली होती ना, ती खूप ऑब्जेक्टिव्ह टाइप होती. मग त्यामध्ये फॅक्ट अँड फिगर खूप जास्त प्रमाणात विचारले गेलेले होते आणि हे असं राहणारच आहे. अनप्रिडिक्टेबिलिटी दरवर्षी राहणार आहे. ते कधी जी-एसमध्ये राहू शकते, कधी मॅथ्समध्ये, कधी इंग्लिशमध्ये. कुठल्या ना कुठल्या एक टॉपिक म्हणजे एक सब्जेक्ट अनप्रिडिक्टेबल राहणार आहे. बट तुम्ही ते कम्पेन्सेट करू शकता, की बाकीचे जे सब्जेक्ट आहेत, जसे की आमच्या वेळेस ना इंग्लिश म्हणता येईल, की कंपॅरेटिव्हली ईझी आलेली होती. मी स्वतः 131 आउट ऑफ 135 स्कोर केलेला होता इंग्लिशमध्ये. इंग्लिश हे बॅलन्स आउट केलं जी-एसला. कारण जी-एस कंपॅरेटिव्हली टफर आलेली. टफ का म्हणता येईल? कारण त्यामध्ये फॅक्ट्स अँड फिगर्स जास्त विचारलेले गेले होते. मग ते म्हणेन, की तुम्ही ओव्हरऑल प्रिपरेशन करा. ओव्हरऑल जो सिलेबस आहे तो प्रिपेअर करा, की असं मध्ये-मध्ये स्किप नाही करायचं, की मला हा येत नाही तर हा पोर्शन स्किप करेन. नाही, तुम्ही तो पण वाचा. जसं की हिस्ट्री आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे. काही जसं आम्ही सायन्स बॅकग्राऊंड स्टुडंट, इकॉनॉमिक्स खूप हार्ड वाटते. त्याची टर्मिनॉलॉजी समजत नाही. तर मी म्हणेन, की तुम्ही ते पण वाचा. नाही समजत असेल तर थोडं बेसिक वगैरे केलं तरी कधी ना कधी कधी काय होईल, की जी-एसमध्ये आणि तसंही इकॉनॉमिक्सवर असे काही हार्ड क्वेश्चन येत नाहीत. सोपेच येतात. पॉलिटी परत सायन्स तरी होऊन जातं. जसं की कोणी ह्यावेळेस कसं झालं, की एन-सी-आर-टीमध्ये जास्त फोकस करण्यात आला आणि काही स्टुडंट सी-बी-एस-ई मीडियमचे आहेत. जे सी-बी-एस-ई मीडियमचे स्टुडंट आहेत त्यांना इथे एज मिळून जातो, की हे करण्यासाठी. त्यांनी एन-सी-आर-टी पहिलेच वाचलेले असतात. सो सगळं म्हणेन, की प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी एज मिळत राहतो. त्यांच्या म्हणेल, की प्लस पॉइंट प्रत्येकाकडेच आहे, की प्रिपरेशनमध्ये ते त्यांना हेल्प करतो आणि ओव्हरऑल एस-एस-सीमध्ये पाहता गेलं ते सिलेबस मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जी-एस हे खूप काही असं हार्ड नाहीये. तुम्ही इझिली जर प्रिपेअर केलं ॲज कंपेअर टू यू-पी-एस-सी म्हणता येईल या एम-पी-एस-सी राज्यसेवा म्हणता येईल, एस-एस-सी ईझीच आहे नक्कीच, नक्कीच. आणि नक्कीच थोडे प्रिपरेशन सिन्सिअर स्टडीने होऊन जाईल. होऊन जातं. एक माझा एक महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे 2022ला ती परीक्षा मिस झाल्याच्या नंतर एक आपला लो फेज येतो, की माणूस दरवेळेला स्वतःला कोसत असतो, की मी असं का केलं? मी का नाही वेळेवर पोहोचले या सगळ्या गोष्टी. आणि सोबत त्याच्यामध्ये होऊ शकतं, की या गोष्टीची नेहमी जाणीव करून दिली जाते. मे बी पॅरेंट्सकडून किंवा कसं. तर या फेजला आणि झालेली गोष्ट आपल्याला महिना, 2 महिने, 3 महिने, 4 महिने लागतात. त्यातून बाहेर निघण्यासाठी आपण बाहेर निघायला जातो, पण कुणी ना कुणी आठवण करून देणार आसपास असतं. तर हा जो 3-4 महिन्याचा फेज होता, हा 3-4 महिन्याचा फेज पुन्हा गाडी ट्रॅकवर आणून अभ्यास करायचा. ओव्हरऑल हा कसा हँडल केला? हा माझा पहिला प्रश्न होता. आणि दुसरा होता, की एकदा सी-जी-एल 23 मध्ये सिलेक्शन झालं ॲज अ टॅक्स असिस्टंट म्हणून, की त्यानंतर पण आपण थोडंसं रिलॅक्स होऊन जातो. ठीक आहे, आता बस झालं. आता एक पोस्ट मिळालेली आहे. तर तिथून पुढचं एक मोटिव्हेशन ठेवून माणूस पुढच्या टप्प्यामध्ये मला अजून काहीतरी मोठं मिळवायचं आहे. तर 24ची परीक्षा आपण क्रॅक करतो. तर या 2 प्रश्नांची उत्तर मला पाहिजे. हे कसं आहे, की जेव्हा मी सी-जे 2022 पेपर मिस झाला ना, मी अनएम्प्लॉईड होते. माझ्याकडे कुठलीही जॉब नव्हती या दुसरे कुठलं प्लॅन बी ॲज सच नव्हतं तेव्हा. मग मार्च 2023 6 मार्च स्पेसिफिकली सांगायला गेलं तर 6 मार्च 2023 सी-जी-एल 2022 मेन्सचा पेपर होता आणि तो माझा मे बी 1% जो आपलं लक फॅक्टर आहे, तो माझा त्या दिवशी वर्क केला नाही आणि माझी तो पेपर मिस झाला. तो पेपर अशी एक ट्रॅजेडी आपण म्हणू शकतो, की त्यानंतर स्वतःचा कॉन्फिडन्स लो झाला. खूप कॉन्फिडन्स लो झाला डिप्रेशनमध्ये. मी स्वतः प्रशांत सरांचं असं होतं, की ते मला नेहमी ट्रॅक करत आलेले होते, की पेपर दिलाय, कसा लिहिलाय आणि
6 तारखेला पेपर झाला, की 7 तारखेला मॉर्निंगला सकाळी 7 वाजता सरांचा फोन आलेला. आणि मी माझ्या अशा मेंटल स्टेटमध्ये होते, की मी स्वतः फोन उचललाच नाही. ते घरच्यांकडे फोन दिला, तुम्ही स्वतः बोला म्हणून. पण सरांचं असं होतं, की ठीक आहे, ती सांगितली आई-वडिलांनी, की तिचा पेपर मिस झाला आहे आणि पेपर नाही देऊ शकली. सर म्हणले, "ठीक आहे, आज तिला सध्या चांगलं फील होत नसेल, पण जेव्हा तिला चांगलं वाटेल, तेव्हा तिला फोन करायला लावा." हे सरांचं उत्तर होतं. आणि ते म्हणाले, की माझं 1-2 महिने थोडंसं माझं असं हे सुरू होतं. मी प्रिपरेशन करतच नव्हते. घरीच राहिले. कारण प्रिपरेशनच्या दौरान मी होते लातूरला. लातूरला एक हॉस्टेलवर राहायचे आणि लायब्ररी जॉइन करून मी प्रिपरेशन करत होते. ऑनलाईन प्रिपरेशन होती, पण कसं आहे, की घरी जेव्हा राहतो ना, तेव्हा एक रुटीन बनत नाही अभ्यासाचा. मी एक रुटीन बनवण्यासाठी लायब्ररी वगैरे जॉइन करून तिथे राहिले. पण जेव्हा माझा हा पेपर मिस झाला, मी सगळं सोडलं. लायब्ररी सोडली, हॉस्टेल सोडलं, घरी येऊन राहिले. कारण एक काय म्हणतात ते पूर्णच कॉन्फिडन्स लो झालेला होता. अ, की काय करायचं समजत नव्हतं. पण एक काय म्हणतात बुडताना तिनके का सहारा. तर 19 एप्रिल 2023ला माझा एन-व्ही-एसचा रिझल्ट आला आणि मी जे-एस-ए या पोस्टवर सिलेक्शन झालं. ती माझी एक आशेची किरण होती सर. एक स्टेपिंग स्टोन होता, की चला इन्स्पेक्टर नाही तर क्लर्क तरी झाले मी त्या दिवशी. आणि एक क्लर्कची नोकरी माझ्यासाठी स्टेपिंग स्टोन ठरला, की इतके दिवस बेरोजगार होते. बेरोजगारापासून एक कुठेतरी एम्प्लॉईड आहे आणि 30,000 ची का असेना मी सॅलरी घेतेय. मग मी ती नोकरी जॉइन केली ऑब्व्हियसली. सगळ्यांना वाटेल की क्लर्क छोटी आहे, बट एक ज्यांना नोकरी नसते या बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी पण ती पहिली नोकरी खूप महत्त्वाची आहे. मग मी ती नोकरी जॉइन केलेली आणि ती कसं एक मी एन-व्ही-एसमध्ये होते, म्हणजे नवोदय विद्यालय समिती. ही केंद्र सरकारच्या शाळा आहेत आणि रेसिडेन्शियल शाळा आहेत. तुम्हाला तिथे राहायचं आहे. सो ते थोडंसं वर्कलोड तिथे जास्तच होता मला. आणि तिथं मी एकटीच क्लर्क होते आणि बाकीचं रेसिडेन्शियल शाळेचं कसं असतं, की जिथं क्लर्क राहतात ना, त्यांना ॲडमिशन करून घेणं, बाकीचे खूप सारं कामं एक त्याच ह्याच्यावर येतात. माझ्याकडे वर्कलोड होता. मी तितका टाईम नाही देऊ शकले सीजीएल 2023 साठी. तरी मी 2 महिने मेसच्या अगोदर 2 महिने अभ्यास केला. मग त्यामुळे असं रिझल्ट असं, की एकतर मेंटल स्टेबिलिटी नव्हती माझी सीजीएल 2023ला प्रिपेअर करण्यासाठी. आणि कारण 2022 मध्ये असं मिसहॅप झालं. त्याचे एक थोडंसं डिप्रेशन म्हणा या हे डिस्करेजमेंट म्हणा, माझं झालं सीजीएलकडनं, की आता तेवढी इच्छा नाही राहिली आहे सीजीएल द्यायची. पण असं होतं, की बाबा क्लर्कमध्ये रात्रीचे 8-8 वाजते तुम्हाला घरी जाऊन हे करण्यासाठी. हे पण लाईफ नाहीये जगायची. ठीक आहे, मी क्लर्क म्हणून पहिली जॉब करेन, पण माझी लास्टची जॉब क्लर्कची नसेल. एक मनात हे मी ठाणलंच होतं तेव्हा, की इथून मला निघायचंय आणि मला आणखी चांगल्या पोझिशनवर जायचंय. ह्यासाठी मग 2 महिने मी माझी प्री तर समहाऊ क्लिअर झाली. कारण जेव्हा आपण इतका अभ्यास करतो, तेव्हा प्री तुमच्यासाठी हर्डल नसते. प्री तुमची होऊन जाते, इझिली होऊन जाते. मग हर्डल काय आहे? तर मेस आहे. मेसमध्ये एक्झॉस्टिव्ह प्रिपरेशन आणि कसं आहे, की ही ऑल ओव्हर इंडिया लेव्हलची एक्झाम आहे. तर एकापेक्षा एक धुरंधर आहेत सर इथे. मग आपल्याला एवढ्या सगळ्यांशी कम्पीट करायचं आहे आणि रँक घ्यायचा आहे, चांगली पोझिशन, चांगली पोस्ट घ्यायची आहे. सो मग मी 2 महिने समहाऊ मॅनेज केला अभ्यास वगैरे आणि अभ्यास केला. त्यामध्ये पण रिझल्ट असा होता ना, की तुम्हाला 100% जे द्यायचं आहे मी ते देऊ शकले नाहीये. तर मग रिझल्ट मला टी-ए इन्कम टॅक्समध्ये थोडं सॅटिस्फाईड व्हावं लागलं. पण ठीक आहे, तिथे मी घेतलं ऑब्व्हियसली, की क्लर्क लेव्हल 2 टू टी-ए लेव्हल 4 माझ्यासाठी कुठेतरी पुढेच होतं. पुढची पायरीच होती ती. यशाची पुढची नेक्स्ट स्टेप म्हणता येईल, यशाची पायरी म्हणता येईल. मी ती पायरी चढत गेले. क्लर्क टू टी-ए मी जॉइन केलं. आणि कसं आहे, की 2025 मध्येच इन्कम टॅक्समध्ये न्यू रिक्रुटमेंट रूल लागू झाले आहेत आणि न्यू रिक्रुटमेंट रूलनुसार टी-ए टू इन्स्पेक्टर जाण्यासाठी 10 वर्ष लागत आहेत. आणि तो माझ्यासाठी एक हे होता, की मी 10 वर्ष नाही थांबू शकत आहे, की इन्स्पेक्टर बनण्यासाठी. जेव्हा माझ्यात कॅपॅबिलिटी आहे, मी इतका अभ्यास करून आलेले आहे, तर ठीक आहे 1 वर्ष आणखी घासेन मी स्वतःला. आणखी मेहनत घेईन, मॉक टेस्ट म्हणा, हे रिव्हिजन म्हणा, मी थोडं आणखी करेन, की ठीक आहे तुम्ही ऑफिसचं काम करताय, 6 वाजेपर्यंत तुम्ही ऑफिसमध्ये राहताय आणि येऊन असंही कसं आहे, की मी क्वार्टर्समध्ये राहायचे, तर डिस्टन्स असं मला ट्रॅव्हलिंग वगैरे टाईम काही जात नव्हता. मी खूप सारा टाईम युटिलाइज करू शकत होते माझ्या स्टडीसाठी आणि मी त्याचाच फायदा घेतला, जेव्हा मी इन्कम टॅक्समध्ये पोस्टेड होते ॲज अ टी-ए, की मला खूप सारा ऑफिसमध्ये पण टाईम मिळत होता आणि तिथेही माझे सीनियर्स खूप एन्करेजिंग होते. ते मला खूप सपोर्ट करायचे. "ठीक है मैम, आप पढ़ रहे हो तो पढ़िए, बस इतना काम कीजिए."
आणि हे मन रिॲलिटी आहे कारण आणि ते आपलं मॉरल ऑब्लिगेशन पण आहे. आपण एक जॉब करतोय, गव्हर्नमेंटकडनं एक सॅलरी घेतोय, तर ॲटलीस्ट आपलं जे काम आहे ते आपण केलं पाहिजे. मग मी माझं जे काम आहे ते मी काम करायचं आणि जो उरलेला वेळ आहे, तो जसं जास्त मॅक्सिमम कसं युटिलाइज करता येईल माझ्या प्रिपरेशनमध्ये. जसं ऑफिसमध्ये आहात तर कॉम्प्युटरवरच आपण थोडे कॅल्क्युलेशन क्विझेस सॉल्व्ह करू शकतो. या एडिटोरियल वाचू शकतो. बाकी इंग्लिशचे ओकॅब मी फोटो काढून घेऊन जायचे ब्लॅक बुकच्या. ते ब्लॅक बुकचे फोटो मी ते रीड करत जसं जसं मला वेळ मिळतोय, तसं मी त्याला युटिलाइज करायचं आणि घरी येऊन तर आपण मॉक टेस्ट सॉल्व्ह करणं, म्हणजे एकदम सीरियस प्रिपरेशन घरी येऊन तर आपण करू शकतो. मग मी तो तो फेज खूप युटिलाइज करत तो टाईम आणि मोटिव्हेशन हेच होतं, की मला 10 वर्ष नाही लावायचे इन्स्पेक्टर बनण्यासाठी. निश्चित माझं म्हणणं राहील की जर टॅक्स असिस्टंट टू इन्स्पेक्टर बनायला 10 वर्ष लावण्याची इच्छा नव्हती, तर मला असं वाटतं आता इन्स्पेक्टर टू एसी बनण्यासाठी जे 15-20 वर्ष लागणार आहेत तेही लावण्याची इच्छा होऊ नये आणि लवकरात लवकर पुढचा टप्पा अर्थात UPSC ॲज अ IRS कम्प्लीट करून आम्हाला पुन्हा इथंच येऊन इंटरव्ह्यू घेण्याचा आम्हाला त्या केसमध्ये इथे संधी मिळाली पाहिजे. नक्कीच, नक्कीच सर. धन्यवाद. तुम्ही हे मला इतकं एन्करेज करता आणि मी मी पूर्णपणे प्रयत्न करेन, की मी याच्या पुढचा टप्पा पार करू शकेन. 20 वर्ष वाट न पाहता. ना हां, 20 वर्ष वाट न पाहता. कारण नाही सिनारिओ आहे तो. जसं की इन्स्पेक्टर टू सुपरिटेंडेंट तुम्हाला 6 ते 8 वर्ष लागत आहेत आणि सुपरिटेंडेंट टू एसी बनायला 12 ते 15 वर्ष सहज जाणार आहे. तुमची 20 वर्षाचा हा ड्युरेशन तर जाणारच आहे एसी बनण्यासाठी. आणि ही एक मी म्हणेल की स्लो प्रमोशन नाहीये, ही एक्झॅक्ट प्रमोशन आहे. राईट. आणि ओव्हरऑल जर आतापर्यंत वयाच्या 25-26 पर्यंत जर 3 गव्हर्नमेंट जॉब्स असतील, तर अजूनही मला वाटतं एज आहे, ज्या एजमध्ये तुम्ही ह्या UPSCची एक्झाम ती पुढची निश्चित क्रॅक करू नक्कीच, मी नक्कीच प्रयत्न करेन पुढच्या एक्झामसाठी. हा पॉडकास्ट खास आहे त्या मुलींसाठी ज्या म्हणतात आपण ग्रामीण भागातून आलोय आणि त्यांच्यासाठी ज्या अजून SSCचा अभ्यासही सुरू केलेला नाही. जर तुम्ही आज सुरुवात केली नाही तर उद्या कोणीतरी तुमची जागा जी आहे ती घेणार आहे. तर SSC ही फक्त एक्झाम नाहीये. SSC ती एक स्टेटस चेंज आहे. हा पॉडकास्ट ऐकून जर एखादी मुलगी SSCची तयारी सुरू करत असेल तर मला असं वाटतं हाच संकल्प एज्युकेशनचा विजय आहे. मित्रांनो, संजीवनी सारख्या इन्स्पिरेशन स्टोरीज आम्ही का आणतो? कारण आमची इच्छा आहे की मराठी मुलामुलींनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अंतर्गत येऊन जास्तीत जास्त अधिकारी जे ते घडले पाहिजेत, जास्तीत जास्त अधिकारी बनले पाहिजेत. योग्य मार्गदर्शन, स्ट्रक्चर्ड प्रिपरेशन आणि विश्वास म्हणजेच संकल्प एज्युकेशन.